आपली मराठी संस्कृती आणि परंपरा ह्या पदार्थांवरून सुद्धा जपल्या जातात. बघा, जसं की आषाढ महिना लागला की वेगवेगळे तळणीचे पदार्थ आपण बनवतो. घरोघरी हे तळणीचे पदार्थ बनवले जातात. नमस्कार, एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण खूपच मस्त खमंग आणि खुसखुशीत अशा ह्या गुळाच्या कापण्या कशा करायच्या ते बघतोय. तर गुळाच्या कापण्या ह्या खूप छान बनतात, खुसखुशीत बनतात. तर नक्की ह्या कापण्या ट्राय करा. आणि इथे आपण लगेच सुरुवात करतोय. तर मी इथे गव्हाचं पीठ 2 कप घेतलेलं आहे. अर्धा कप इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि मेजरमेंट एकदम परफेक्ट घेतोय. तर 1 कप गूळ घेतलेला आहे, पाऊण कप पाणी घेतलेलं आहे. तर या पाऊण कप पाण्यामध्ये आपल्याला गूळ विरघळवून घ्यायचा आहे. पाऊण कप पाणी जास्त करून लागणार नाही, पण थोडंसं मी जास्तच घेत आहे. तर अर्धा कप एवढं पाणी आपल्याला लागेल. तर हे पाणी आणि गूळ हे मिक्स करून घ्यायचे. गूळ चांगला विरघळवून घ्यायचा आहे. तर मंद गॅसवरती हा आपण गूळ ठेवून देणार आहोत. गुळाचा पाक होण्यासाठी ठेवून देणार आहोत. म्हणजे खूप जास्त पाक करायचा नाही, फक्त गूळ विरघळून घ्यायचा आहे आपल्याला. तर गूळ विरघळेपर्यंत आपण इथे ही बडीशोप आणि सुंठ वाटून घेऊया. 1-1 चमचा बडीशोप आणि सुंठ घेतलेली आहे. जर मऊ झालेली असेल तर थोडीशी तव्यावरती गरम केली तरी चालेल बडीशोप आणि सुंठ. बडीशोप आणि सुंठची पावडर सुद्धा तयार झाली आणि गूळ सुद्धा विरघळलाय. तर इथे तेल घेऊया. तर इथे मी हे तेल घेतलेलं आहे. तर 3 पळी तेल घ्यायचे, म्हणजेच 3 टेबलस्पून आणि थोडंसं किंचित मीठ घालायचं आपल्याला या पिठामध्ये. थोडंसं किंचित मीठ असेल कोणत्याही गोडाच्या पदार्थांमध्ये तर चव खुलून येते. तर मीठ घातले आणि हे आपण जे तयार केलेली पावडर जी होती बडीशोप आणि सुंठेची ती सुद्धा घातली. चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आपल्याला गुळाचा पाक हा गाळून घालायचा आहे. गुळाचा पाक मी थंड होण्यासाठी ठेवून दिलाय. तर यामध्ये कडकडीत तेलाचं असं मोहन घालायचं आहे आणि हे असं कडकडीत तेलाचं मोहन घातलं की आपल्या या कापण्या ज्या आहेत त्या खूप मस्त खुसखुशीत आणि ठुकठुकीत होतात. म्हणजे थोड्याशा कुरकुरीत सुद्धा लागतात. तर तुम्ही बघू शकताय हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि जोपर्यंत हे म्हणजेच तेलाचं मोहन गरम आहे तोपर्यंत मी चमच्याने मिक्स केले आणि आता हाताने आपल्याला हे मोहन चांगलं पिठाला चोळून घ्यायचे. म्हणजे सगळ्या पिठाच्या कणाकणाला मोहन चांगलं लागलं जातं आणि कुठेतरी कापणी कडक आणि कुठेतरी खुसखुशीत अशी होत नाही. सगळीकडनं व्यवस्थित कापणी बनते. तर आता हे पीठ चांगलं मिक्स करून घेतले. पिठाला मोहन चांगलं चोळून घेतलं आणि आता आपण हा थंड झालेला गुळाचा पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे. गाळून पाणी घालायचे म्हणजे काय होईल, तर या गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो गाळणीमध्ये राहील आणि आपल्या कापण्यांमध्ये कचरा येणार नाही किंवा मातीचे म्हणजेच खडे वगैरे येणार नाहीत. तर गुळामध्ये काही वेळेला खडे सुद्धा असतात. तर असं लागेल तसं आपण हा पाक म्हणजेच हे गुळाचं पाणी यामध्ये घालणार आहोत आणि घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचे. खूप घट्ट पीठ मळून घ्यायचंय. खूप जास्त पातळ पीठ नकोय किंवा सैलसर असं पीठ नकोय. कारण या गुळाच्या कापण्या ज्या आहेत आपण लाटताना या चिकट असतात आणि पोळपाटाला चिकटू नये म्हणून आपण हे घट्ट पीठ मळून घेणार आहोत आणि पीठ मळल्याच्या नंतर सुद्धा थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि मग आपल्याला या गुळाच्या कापण्या लगेचच मळायला घ्यायच्या म्हणजे लाटायला घ्यायच्यात. तर इथे बघा हे मी पीठ मळून घेतले आणि एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. तर अर्धा कप पाणी पुरेसं आहे 1 कप गुळासाठी. म्हणजेच ह्या 2 ते 2.5 कप पिठासाठी दोन्ही पिठांचं मेजरमेंट सांगितलेलं आहे. तर एक गोळा मी काढून घेतलेला आहे आणि असा हा गोळा आपल्याला गोल गोल करून घ्यायचा आहे. आपण जसं शंकरपाळ्या बनवतो तसंच आपल्याला इथून पुढची प्रोसेस करायची आहे. थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे. आधी तेल लावून थोडंसं मऊ करून घेतलं हे पीठ आणि मग आता म्हणजेच हा उंडा जो आहे ते तेल लावून थोडासा मी मऊ करून घेतला आणि पीठ लावून लाटायला घेतलेला आहे. तर ह्या कापण्यांचं किंवा मग शंकरपाळी जरी बनवायची असेल ना, तरी लाटताना थोड्याशा चिरा जातात. तर तुम्ही बघू शकताय थोड्याशा चिरा जातायत. काही हरकत नाही, लाटून घ्यायचे आणि मग आपण कडा कापून टाकणार आहोत. तर असं गोल आपल्याला चांगलं मध्यम असं लाटून घ्यायचं. मध्यम जाडीची ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला या कापण्या खूप जास्त कुरकुरीत करायच्या असतील ना, तर खूप जास्त पातळ लाटून मग तळा आणि जर तुम्हाला खुसखुशीत करायच्या असतील, तर भाकरीप्रमाणे जाड या कापण्या तुम्ही ठेवू शकता. तर तुम्ही बघू शकताय मी इथे पोळी लाटून घेतली आणि कापून सुद्धा घेतली. तर यावरती आपल्याला खसखस घालायची आणि खसखस चांगली अशी पेरून घ्यायची आणि या लाटण्यानी या खसखसला दाबून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये जास्त खसखस सुटणार नाही. तर असं कट करून घ्यायचंय. तर हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापण्या करू शकता. जसं की म्हणजे डायमंडच्या आकारामध्ये सुद्धा करू शकता, चौकोनी आकारामध्ये सुद्धा करू शकता. तर मी असं थोडासा डायमंड आकार दिलेला आहे.
तर या कापण्या ज्या आहेत, काही भागांमध्ये ह्या गुळाच्या कापण्या बनवतात, काही भागांमध्ये तिखट पुऱ्या बनवतात, तर काही भागांमध्ये अ, पुरणपोळी बनवली जाते आणि पुरणपोळी बरोबरच हे तळणीचे पदार्थ म्हणजे भजी, पापड, कुरडई हे असं बनवून आखाड तळणे करतात. तर आता आपण इथे ह्या कापण्या कापून झाल्याच्या नंतरनं तेल चांगलं कडकडीत गरम केले आणि आधी मध्यम फ्लेमवरती म्हणजेच मीडियम फ्लेमवरती कापण्या सोडलेल्या आहेत आणि मग लो फ्लेमवरती या कापण्या चांगल्या थोड्याशा डार्क रंगावरती तळून घेतलेल्या आहेत. जास्त डार्क रंगावरती तळायच्या नाहीत. थोडासा फिकट रंग आला की काढायच्या म्हणजे या कापण्यांची तळण्याची प्रोसेस चालूच राहते आणि कापण्या जास्त डार्क दिसत नाहीत. तुम्ही बघू शकताय आपल्या कापण्या इथे तळून झालेल्या आहेत आणि काय मस्त दिसतायत. अनारशांप्रमाणे या कापण्या दिसायला दिसतायत बघा आणि चवीला पण भन्नाट अशा लागतात. खूप छान लागतात आणि कुरकुरीत खुसखुशीत बनतात. तर हे कापणी मी इथे तुम्हाला तोडून दाखवते. तोडायला जास्त जडसुद्धा जात नाहीये. खूप मस्त खुसखुशीत झालेली आहे आणि चवीला जबरदस्त झाली. नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.